17 मे 2026 अधिक मास माहिती. अधिक मासात आईची ओटी का भरावी? आई नसेल तर कोणाची ओटी भरावी? जोडवी बदलताना कोणती चूक टाळावी? आपण ही सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच मागील व्हिडिओमध्ये आपण अधिक मास कधी आहे, कोणत्या तारखेपासून सुरू होतो, कोणत्या तारखेपर्यंत संपतो, ही सर्व माहिती आपण बघितलेली आहे. तर तुम्ही आजच या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पहा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. मैत्रिणींनो, 2026 या वर्षामध्ये आपला आवडता लाडका धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास येत आहे. हा महिना म्हणजे भगवान विष्णूंच्या आशीर्वादाची एक मोठी पर्वणीच आहे. पण या महिन्यात लेकीने आपल्या आईची ओटी का भरावी? जर आई नसेल तर हा मान नेमका कोणाला द्यावा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यात जोडवी बदलताना महिला नेमकी कोणती मोठी चूक करतात, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहिती जर महत्त्वाची वाटत असेल तर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घंटीच्या चिन्हावर क्लिक करा. तसेच भरभरून लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही ह्या चुका होणार नाहीत. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. 2026 मधील अधिक मासाचा काळ आपण पाहणार आहोत. यंदाचा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास 17 मे 2026 रविवारपासून सुरू होत असून त्याची समाप्ती 15 जून 2026 सोमवारी होणार आहे. या 29 ते 30 दिवसाच्या काळात जेवढी जास्त ईश्वर सेवा घडेल तेवढे तुमच्या कुटुंबासाठी लाभदायक ठरेल. अधिक मासाचे खगोलशास्त्रीय गणित विस्तार पाहणार आहोत. आता हा महिना दर 3 वर्षांनीच का येतो हे समजून घेणे खूप रंजक आहे. चंद्रवर्ष चंद्राच्या कलानुसार चालवणारे वर्ष सुमारे 354 दिवसांचे असते. सौरवर्ष पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. ते वर्षात 365 दिवसांचे आणि 6 तासांचे असते. आणि मग ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे? चंद्रवर्ष आणि सौरवर्ष ते आपण आता पाहणार आहोत. या दोन्ही कालखंडात दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. मग तो फरक म्हणजे नक्की काय? तर निकालाची पद्धत बघूया आपण. हा फरक साचत जाऊन 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर पूर्ण होतो. म्हणजे एक महिना सुमारे 33 दिवस तयार होतो. ऋतुचक्र आणि सण उत्सव यांचा ताळमेळ बसवण्यासाठी भारतीय ऋषीमुनींनी दर 3 वर्षांनी हा वाढीव महिना जोडण्याची पद्धत सुरू केली, ज्याला आपण अधिक मास म्हणतो. पुरुषोत्तम मास हे नाव कसे पडले? प्राचीन कथेनुसार प्रत्येक महिन्याचा एक अधिपती देवता असतो, पण अधिक मासाचा कोणीही स्वामी नसल्यामुळे त्याला मलमास, मलिन महिना म्हटले जाऊ लागले आणि त्याची निंदा होऊ लागली. तेव्हा हा महिना भगवान विष्णूकडे गेला. विष्णूंनी स्वतःचे नाव दिले पुरुषोत्तम. तेव्हापासून या महिन्यामध्ये विष्णूची उपासना केल्यास इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक फळ मिळते असे मानले जाते. शुभकार्य वर्ज्य का असतात? शुभकार्य का नाहीत केली जात या महिन्यामध्ये? तर अधिक मास हा सूर्य संक्रांती शिवाय असतो. या महिन्यात सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होत नाही, त्यामुळे याला मलिन किंवा रिक्त काळ मानले जाते. म्हणूनच विवाह, मुंज, गृहप्रवेश, नवीन वस्तूंचे भूमिपूजन किंवा नवीन व्यवसायाचा श्रीगणेशा करणे टाळले जाते. या काळात केलेले कार्य दीर्घकाळ टिकत नाही किंवा त्यात अडथळे येतात अशी धारणा आहे. नामस्मरण आणि दानाचे फळ कोटपटीने लाभ होतो. जरी शुभकार्य बंद असली तरी साधना करण्यासाठी हा सुवर्ण काळ आहे. त्यामुळे नामस्मरण नक्की करावे, दान करावे.
तर दान काय करायचं? या महिन्यात 33 या आकड्याला खूप महत्त्व आहे. 33 अनारसे, 33 वस्तू किंवा 33 फळे दान करणे हे तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि प्रगतीसाठी उत्तम मानले जाते. मग त्यासाठी आता मंत्र कोणते म्हणायचे? नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे या काळात अत्यंत प्रभावशाली ठरते. तीर्थस्नान. शक्य असल्यास पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात्विकता वाढते. आता पाहूयात या सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक विषय तो म्हणजे आईची ओटी. मैत्रिणींनो, शास्त्रात म्हटलं आहे, आई म्हणजे साक्षात परमेश्वर. आपल्या जन्मदाता आईच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. पण या अधिक महिन्यात तिची ओटी भरून आपण तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक महिन्यात आईला दिलेल्या दान हे थेट भगवंतापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे आपल्याला आणि आपल्या आईला दोघांनाही अक्षय पुण्याची प्राप्ती होते. आई नसेल तर काय करावे? अनेक महिलांना प्रश्न पडतो की जर आई नसेल तर ही ओटी कोणाची भरावी? तर पहा, आई नसेल तर तुम्ही तुमच्या सासूबाईंची, काकूची, मावशीची किंवा तुमच्या आयुष्यात आई समान असणाऱ्या कोणत्याही ज्येष्ठ स्त्रीची ओटी भरून हा विधी पूर्ण करू शकता. आईच्या स्वरूपात त्या माऊलीचा आशीर्वाद घेणे हे देखील तितकेच फलदायी ठरते. तर मग ओटी भरण्याची योग्य वेळ आणि पद्धत पाहूयात. अधिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता, परंतु शक्य असल्यास मंगळवार आणि शुक्रवार निवडावा. कारण हे दोन्ही दिवस देवीचे मानले जातात आणि आई ही देखील आपल्यासाठी एका देवीपेक्षा कमी नाही. म्हणून मंगळवार आणि शुक्रवार हा निवडावा. मग ओटीचे साहित्य कोणते कोणते? तर ते तुम्ही आता लिहून घेऊ शकता किंवा आता ऐका. तांदूळ अक्षता म्हणून आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून तांदूळ घेतले जातात. खण आणि नारळ सौभाग्यवतींचा मान असतो तो. नवीन साडी आईसाठी तिच्या आवडीच्या रंगाची नवीन साडी घ्या. सुकामेवा आणि मिठाई गोडवा टिकवून ठेवण्यासाठी सुकामेवा आणि मिठाई घ्या. 33 अनारसे अधिक मासात 33 या अंकाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे ते 33 अनारसे सोबत ठेवावेत. विशेष वस्तू कुठल्या घ्यायच्या अजून? आईसाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या ओटीमध्ये ठेवण्यासाठी. या अधिक महिन्यात आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून भेट म्हणून द्या. हिरवा रंग हा निसर्गाचा, वाढीचा आणि सौभाग्याचा प्रतीक आहे. जर तुम्हाला बांगड्या नेऊन देणे शक्य नसेल तर किमान बांगड्या भरण्यासाठी 101 किंवा 501 रुपये आईच्या हातात नक्की द्या. त्यामुळे आईचे मन प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. ओटी भरताना काय प्रार्थना करावी? आईला पाटावर बसून तिला हळदी कुंकू लावून जेव्हा तुम्ही तिच्या पदरात ओटी घालता तेव्हा मनात एकच प्रार्थना करा, हे ईश्वरा, माझ्या आईला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे आणि जन्मोजन्मी मला हीच आई मिळू दे. आईचे ऋण कधीच फिटत नाहीत, पण हा छोटासा प्रयत्न तिला किती आनंद देऊ शकतो याचा विचार करा. मग जोडवी बदलताना कोणती चूक करू नये? हा विषय प्रत्येक सुवासिनीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे पायातील जोडवी. मैत्रिणींनो, अधिक मासात स्त्रिया आपली जुनी जोडवी बदलतात, त्यात भर टाकतात आणि किंवा अगदी नवीन जोडवी खरेदी करतात. आपल्या हिंदू धर्मात मंगळसूत्रानंतर सौभाग्यवती स्त्रीचा सर्वात महत्त्वाचा अलंकार म्हणजे जोडवी मानली जातात. पण ही जोडवी बदलताना अनेक महिला नकळतपणे एक मोठी चूक करतात, जे आपल्या घराच्या समृद्धीवर परिणाम करू शकते. तर ती कोणती चूक असते? सोन्याची जोडवी का घालू नये? अनेकदा हौस म्हणून किंवा श्रीमंती दाखवण्यासाठी काही महिला सोन्याची जोडवी पायात घालतात. पण शास्त्रानुसार सोनं हे साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. आपण सोनं डोक्यावर किंवा अंगावर धारण करतो,
पण पायात घालणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखं आहे. जेव्हा आपण सोन्याची जोडवी पायात घालतो तेव्हा पावलांचा स्पर्श जमिनीला होतो, मग त्याला धुळीला होतो आणि आपण आपल्या ऐश्वर्याचा अनादर करतो. त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते अशी धारणा आहे. त्यामुळे तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी पायात सोन्याची जोडवी कधीही घालू नका. मग चांदीची जोडवी का असावीत? त्यामागे काही शास्त्रीय आणि धार्मिक कारण आहे, तर ते आपण आता पाहूयात. जोडवी नेहमी चांदीचीच असावीत, यामागे 2 महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे धार्मिक कारण, तर ते कोणतं आहे? चांदी हा धातू चंद्रदेवाशी संबंधित आहे, जो मनाला शांती देतो. चांदीची जोडवी पायात घातल्याने पती पत्नीमध्ये नातं मजबूत होतं आणि घरात सुख शांती नांदते. शास्त्रीय कारण काय आहे ते आता आपण पाहूयात. चांदीची जोडवी का असावीत? आपल्या पायाच्या बोटावर मधून शरीरातील ऊर्जा जमिनीकडे वाहते. चांदी हा धातू उष्णता शोषून घेतो आणि शरीरातील ऊर्जेचा समतोल लागतो. यामुळे स्त्रियांमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात्विकता वाढते. म्हणून चांदीची जोडवी घालायची. मग जोडवी बदलण्याची योग्य वेळ कोणती असते? म्हणजे जुनी देऊन नवीन घेणं किंवा नवीनच घ्यायची असतील तर ते आपण पाहूया. या अधिक महिन्यात जर तुम्हाला जोडवी बदलायची असतील तर गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसापैकी एक दिवस निवडावा. हे दोन्ही दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी शुभ मानले जातात. गुरुवार आणि शुक्रवार हे 2 दिवस आहेत. आईकडून जोडवी घेण्याचे महत्त्व. या अधिक मासामध्ये आपण आईकडून जोडवी घ्यावी का? एक जुनी परंपरा अशी आहे की अधिक मासात मुलगी आईची ओटी भरते, तसेच आईने आपल्या लेकीला नवीन जोडवी करून द्यावीत. जर तुमच्या आईला शक्य असेल तर त्यांच्याकडून जोडवी करून घेणं हे तुमच्या सौभाग्यासाठी अत्यंत फलदायीही मानलं जातं. पण जर आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतः खरेदी केली तरी चालतील, फक्त ती चांदीचीच असावीत याची काळजी घ्या. महत्त्वाची आहे, हौस ही महत्त्वाचीच आहे, पण धर्माच्या आणि शास्त्राच्या चौकटीत राहून केलेली हौस घरासाठी सुख घेऊन येते, समृद्धी घेऊन येते, शांतता घेऊन येते. म्हणून शास्त्रोक्त पद्धतीनेच सर्व काही केले पाहिजे. कोणते कार्य करावे आणि कोणते कार्य टाळावे या अधिक मासामध्ये, तर हे पाहूयात. मैत्रिणींनो, अधिक मासात आपण खूप सेवा करतो, पण छोट्याशा चुकीमुळे त्या सेवेचे फळ आपल्याला मिळत नाही. म्हणूनच काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा, जेणेकरून आपली सेवा सुफळ ठरेल. चला तर मग पाहूया. सात्विक आहार आणि शुद्धता. हा महिना भगवान विष्णूंचा आहे, त्यामुळे या काळात मांसाहार, मद्यपान, कांदा आणि लसूण पूर्णपणे टाळावा. शक्य असल्यास शिळे अन्न खाऊ नका. जेवढा आहार सात्विक असेल तेवढं तुमचं मन पूजेत रमेल. वाणीवर ताबा, मौन आणि संयम या महिन्यात केवळ शरीराचीच नाही तर मनाची आणि वाणीची शुद्धताही महत्त्वाची असते. कोणाची वाद घालू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका किंवा खोटं बोलू नका. तुमची मधुर भाषा आणि शांत स्वभाव हेच खरं पुण्य आहे, हे लक्षात असू द्या. दीपदानाचे महत्त्व. अधिक मासामध्ये दीपदान सर्वश्रेष्ठ मानले जाते. रोज संध्याकाळी तुळशीपाशी आणि घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन लक्ष्मीचा वास राहतो. मग ह्या अधिक मासामध्ये मंत्रजाप, पुरुषोत्तम उपासना कोणती करायची? तर या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राला अद्भुत शक्ती प्राप्त होते, कारण हा महिना विष्णुदेवांचा आहे. पुरुषोत्तम हे नाव आहे त्यांचं. त्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 1 माळ नक्की करा. जप. तुम्हाला शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेचा एखाद्या अध्याय वाचावा, अत्यंत लाभदायक ठरेल. मग अजून कोणती सेवा करायची? तुळशीची सेवा. तुळशीची सेवा करताना आपण कोणत्या चुका करतो, कोणत्या टाळल्या पाहिजेत ते आपण पाहूया. आपण सारेजण तुळशीची पूजा करतो, पण लक्षात असू द्या की शनिवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला कधीही पाणी घालू नये. तसेच या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. अधिक मासात
तुळशीची सेवा ही विष्णूच्या सेवेइतकीच महत्त्वाची आहे, पण ती शास्त्राप्रमाणेच व्हायला हवी. मैत्रिणींनो, येणारा अधिक मास 2026 तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य, अमाप समृद्धी आणि समाधान घेऊन येवो. बरं का मैत्रिणींनो, आपण चांदीची जोडवी घालतो, मग ती का घालावीत ह्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माहिती अनमोल वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल, तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन